ठरवले आमचे आदर्श आदरणीय योगेश दादा मडवी यांचा आवाज या ग्राउंडवरती आजच्या दिवसामध्ये दुमदुमतोय। तर सामना 4 षटकांचा असेल। रवी वायले आणि जगदीश दुधकर ही जोडी। चिन्ह ऑन साइड ला हुक करतायत। फाइन लेग सीमा रेषेच्या बाहेर येतो हा चौकार। छटीजे मास्टर दमदार सुरुवात केली रवी वायलेने। पहिल्या मॅच मध्ये अपयश आलं होतं, परंतु या सामन्यामध्ये चौकाराने आगाज केलाय। धावसंख्या आहे 4। गोलंदाज अकबर आहेत या पहिल्या षटकामध्ये। यॉर्कर स्पेशलिस्ट हा गोलंदाज। पुन्हा एकदा ऑन साइड ला घुटना टेक हा स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत। नागेश स्वतः संगणक येतात चेंडूवरती। मिळतील या चेंडूवरती 2 धावा। कल्पेश भोईर यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे। प्रत्येकाला एक एक जबाबदारी राज भोईर यांनी दिलेली आहे, ती जबाबदारी ते देखील पार पाडतायत। धावसंख्या आपण पाहू शकाल 6 धावा धावफलकावरती आहे। 4 षटकांचा सामना। नेक्स्ट मॅच वन सोल्युशन आणि आई एकविरा या 2 संघांमध्ये असणार आहे। दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे। ड्राइव्ह करताय क्षेत्ररक्षक आहे। डाऊन दी बॉल अप्रतिमा झेल पकडला कृष्णाने शॉर्ट कव्हरला। फलंदाज मास्टर देखील गेली 5 दिवस अप्रतिम संगीत सादर करतायत। डीजे मास्टर आमचे नक्कीच आशु क्या बात आहे। गेली कित्येक वर्ष आशुला आपण पाहतोय। या स्पर्धेसाठी देखील त्यांचं मोलाचं सहकार्य असतं। ओमसाई साऊंड सर्व्हिस, ओमसाई डीजे, आमचे स्वप्नील भोईर आणि त्यांची ही टीम ओमसाई डीजे। विकेट मिळवली अकबरने। बॅट्समन येतो हेमंत, ज्या हेमंतने पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम बॅटिंग केली होती आणि आपल्या टीमला सामना जिंकून दिला होता। 40+ ऑल इंडिया ओपन देखील ही स्पर्धा येणार आहे लीग मध्ये। बॅटची आतली कडा आहे, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये। चांगला चेंडू, पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती विकेट आणि चौथा चेंडू येतोय डॉट। मंगल देखील सामन्याचा आनंद घेत आहेत। नेहमीच स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती असतो। फुल टॉस आहे, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलेला आहे। स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर। फन बाउन्स ओव्हर द लाईन।
मच वन सोल्युशन आणि आई एकविरा दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी यायचा आहे. प्रथम संघनायकांचा सन्मान केला जाईल. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. एलिव्हेशन नव्हतं परंतु नागेशने पुन्हा एकदा केली चूक. झेल ड्रॉप केलाय आणि षटकार देखील आलाय या चेंडूवरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1-16 उल्हासनगर या संघाची. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आहे 1-16 उल्हासनगर या संघाची. यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे या दोन संघांमध्ये. बिग बॅटल. ऑन साइड ला क्रॉस बॅटी स्ट्रोक आहे. स्क्वेअर द विकेट खेळतात. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती. ओव्हर द विकेट ने पुन्हा एकदा गोलंदाज रफिक सज्ज होतील. स्ट्रायकिंगला फलंदाज हेमंत ज्याच्या बॅटमधून एक चौकार षटकार आलाय. ऑन साइडला अप्रतिम टायमिंग आहे. टिप मध्ये फिल्डर आहेत. येत आहेत फार वेगाने. चेंडूवरती मिड विकेट सीमारेषेवरती चांगलं क्षेत्ररक्षण परंतु फेकी थोडीशी खराब झाली आहे आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. नागेशने क्षेत्ररक्षण आतापर्यंत खराब केलंय कारण की एक झेल देखील ड्रॉप केला आणि तो देखील षटकार आला. त्या चेंडूवरती धावसंख्या 20 आहे. 20 धावा धावफलकावरती. हे दुसरं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पर्यंत खाली राहतो आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतो. यष्टनच्या पाठीमागे आपण पाहू शकाल श्रेयश इंदुलकर आहेत. एक खूप मोठं नाव आपण पाहतोय टेनिस विश्वातील. फुल टॉस आहे. पुन्हा एकदा मिसटायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. नागेश येतील चेंडूवरती. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 22. 22 धावा धावफलकावरती. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. रफिक चांगली गोलंदाजी करतायत कारण की रफिकच्या या षटकामध्ये एकही चौकार एकही षटकार आतापर्यंत आला नाहीये. फुल टॉस चेंडू. लोअर फुल टॉस त्याला ऑन साइडला फ्लिक केलाय. बॉटम लाईनचा वापर करून फक्त मिळते एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. राज भोईर यांच्या शुभ हस्ते आपण इथे विशेष सन्मान करूया. समाजसेवक बाळ्यामामा टेंबे साहेब इथे उपस्थित आहेत आणि नक्कीच मामांचा इथे आपण विशेष सन्मान करूया. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलचा वापर केला होता. खोदून काढला चेंडूला. अलोंग द कार्पेट चेंडू जातोय.
तो म्हणजेच मिडविकेटच्या दिशेने मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25-25. पाणी घेऊन रिव्ह्यू घेतलेला आहे रनआउट साठी. तर आपण चेक करूया. नक्कीच प्रसाद यांच्या शुभ हस्ते आपण मामांचा इथे सन्मान करतोय. OUT फलंदाज झालाय बाद. फलंदाज बाद असेल. हेमनला माघारी परतावं लागेल आणि जो रिव्ह्यू घेतला होता तो झालाय सक्सेसफुल. फलंदाज बाद आहे. पंचांनी आय थिंक हा रिव्ह्यू घेतला होता आणि नक्कीच त्यांचा निर्णय देखील योग्य आहे कारण की दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झालेत बाद. फिरोज यांना विनंती असेल सर आपण या व्यासपीठावरती आपला प्रथम सन्मान केला जाईल. वन सोल्युशन नवी मुंबई या टीमचे संघनायक आहेत आणि राज भोईर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे सन्मान करूया. जे 8 संघनायक आहेत त्या 8 संघनायकांचा प्रथम सन्मान आणि त्यानंतर टॉस केला जाईल. धावसंख्या 24. न्यू बॅट्समन नरेंद्र येतात. नरूभाई चौथ्या क्रमांकावरती. त्यानंतर आई एकविरा मेडिटिक स्पोर्ट्स या पण कॅप्टन सन्मान करूया आणि टॉस देखील राज आपल्या शुभ हस्ते आपण करूया. आपल्याकडे वेळ आहे. गोलंदाज आहेत या तिसऱ्या षटकामध्ये संतोष येतोय. धावसंख्या 24 आणि टॉस देखील आपण करूया लगेचच. आपल्याकडे वेळ आहे. तर वन सोल्युशन नवी मुंबई आणि त्यांना फाईट करेल आई एकविरा मेडिटिक स्पोर्ट्स. ऑन साइडला तडाखा आपण पाहतोय. बाहुबलीच्या बॅट मधून हा येतोय बाहुबली षटकार. जिंकलेला आहे. आय थिंक वन सोल्युशन या टीमने हा टॉस जिंकलेला आहे. 5 षटकांचा सामना असेल. पहिल्या फेरीमधील सर्व सामने हे 5 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. चेंडू कधी हरवला फुटला खराब झाला तर चेंडू नवीन आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. या मैदानावरती किंग्स प्रीमियर लीग मध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली होती नरेंद्र यांनी आणि षटकाराने आगाज केलाय. त्याच्या इनिंगचा धावसंख्या 30 धावफलकावरती आहेत. 30.
एक चांगलं बॅटल आपण पाहतो या दोन संघांमध्ये. 30 धाव बनवल्यात. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. कैफ येतात. क्या बात आहे, क्या बात आहे. संतोष देखील तेवढ्याच कॅलिबरचा गोलंदाज आहे. षटकारानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू आले डॉट. नरेंद्रला शांत ठेवलंय. नरेंद्र खूप मोठं नाव आहे, बाहुबली ज्याला म्हटलं तर तोच नरेंद्र आपण पाहतोय. स्ट्राइक एंडला धावसंख्या 30 आहे. चांगली गोलंदाजी संतोष करतायत. या तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे, कारण की पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार. आता मात्र मिसटायमिंग आहे. झेलची शक्यता, परंतु झेल कोण पकडेल. 3 क्षेत्ररक्षक आले होते झेल पकडण्यासाठी आणि चेंडू पडला नो मॅन्स लँड झोन मध्ये. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 32-32 धावा. नेक्स्ट मॅच वन सोल्युशन नवी मुंबई वन द टॉस, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. आणि एकविरा मेडिटिक स्पोर्ट्स या टीमला त्याने इन्व्हाइट केलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. एक चांगली संकल्पना आहे, कारण की जो प्रत्येक संघनायक आहे त्याचा इथे आपण सन्मान करतोय. 40+ तालुका हाफ आज आपण पाहतोय आणि आज 5वा दिवस आहे. आयोजकांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी, कारण की 7 दिवसांची स्पर्धा आणि कल्पेश आतापर्यंत कोणताही गालबोट लागलेला नाही, ही महत्वाची गोष्ट. मिस टायमिंग झेलची शक्यता आणि शॉट बॅकवर्ड पॉइंटला हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. बिग विकेट डाऊन लागतोय. अजून एक धक्का. नरेंद्र बॅक टू द पवेलियन. या षटकामध्ये संतोषच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती कल्पेश षटकार लगावला होता. त्यानंतर 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत. 8 धावा खर्च केल्यात आणि 1 सफलता प्राप्त केली आहे. न्यू बॅट्समन प्रशांत सूर्यराव येत आहेत. अजून एक खूप मोठं नाव आपण पाहतोय. संपूर्ण ही ग्रामीणची स्टारकास्ट आहे. प्रत्येक गावातून प्रत्येक विभागातून एक खेळाडू निवडलेला आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑन साइडला शॉर्ट आर्म पुल केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 34-34. अजय येत आहेत नवीन गोलंदाज. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे, परंतु फलंदाजी देखील तेवढीच चांगली राहिली. 34 धाव बनवल्यात पहिल्या
3 षटकांमध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज जगदीश दुधकर. जगदीश दुधकर ऑन स्ट्राइक सलामीला आले होते. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 35 35 धावा धावफलकावरती आहेत. बबले यांची देखील प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. गेली 5 दिवस ते देखील झोपलेले नाहीयेत. बीमर बॅटची कडा. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. नो +4 मिळतोय हा पंजा उल्हासनगर संघाला. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 5 ने पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती. फ्री हिट. हाफ ट्रॅकर लाईन पाहावी लागेल. खराब गोलंदाजी. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर नो बॉल आणि त्यानंतर पुन्हा एकदा येतो व्हाईट बॉल. आतापर्यंत एकही चेंडू टाकलेला नाहीये आणि 7 धावा आलेत. फ्री हिट पुन्हा एकदा असेल. संधी आहे जगदीश कडे. जगदीश दुधकर मॅन फ्रॉम वसार. ऑन द टॉस खेळतात. मिसटायमिंग आहे फ्री हिटचा. हा चेंडू आपण पाहिला आणि मिळतील चेंडूवरती 2 धावा. तिसरी धाव देखील पूर्ण होईल यातील मात्र शंका नाहीये, कारण की रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. मिळतील चेंडूवरती एकूण 3 धावा. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 44 धावा धावफलकावरती. अंतिम षटकामध्ये अजय थोडीशी महागडी गोलंदाजी करतायत. धावसंख्या आहे धावफलकावरती आपण पाहू शकाल 44. यावेळी स्लॉप करण्याचा प्रयत्न. मिसटायमिंग आहे. क्षेत्ररक्षक कृष्ण आहेत. अप्रतिमा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. प्रशांत बॅक टू द चांगलं बॅटल आपण पाहतो या दोन संघांमध्ये. उल्हासनगर आणि कनक 11 भांडूप असा विद्यमान सामना सुरू आहे. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा अजय. राईट मोर विकेटने. स्ट्रायकिंगला फलंदाज आशिष म्हात्रे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू. टो क्रशिंग यॉर्कर ज्याला म्हटलं तर तोच यॉर्कर चेंडू आपण पाहिला आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते 1 धाव. धावसंख्या 45 45 धावा. स्ट्रायकिंगला फलंदाज जगदीश दुधकर, ज्याने पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. याही मॅच मध्ये चांगली फलंदाजी करतो. एक चौकार देखील आलाय जगदीशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर. भन्नाट वेग आहे. आता मात्र लाईन आणि लेन सापडली आहे अजयला, कारण की पहिले 3 चेंडू आले होते अवांतर आणि त्यानंतर 4 चेंडू चांगले हाताळलेत. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. डाऊन दी बॉल. फटका फसला होता आणि सुरेख झेल पुन्हा एकदा पकडलाय कृष्णाने. फलंदाज झालाय बाद. जगदीश बॅक टू द पवेलियन.
जे बाद झाले ते वसारचे आहेत आणि जे नवीन फलंदाज जगदीश दुधकर आलेत ते काकडवालचे आहेत. अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. धावसंख्या 45, 45 धावा. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू आणि फलंदाज होईल बाद. शेवटच्या बॉल वरती विकेट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 45, 45 आणि 46. कनक 11 भांडूप या संघासमोर उल्हास दर्शकों का स्वागत. दोपहर की कड़ी धूप में बेहतरीन मुकाबला आप देखेंगे. तीसरा मुकाबला यानी कि सेकेंड राउंड का पहला मुकाबला है मैदान के ऊपर. एक तरफ है उल्लासनगर 11 टीम तो दूसरी तरफ है कनक 11 भांडुप टीम. उल्लासनगर टीम ने पहला बल्लेबाजी की. 4 ओवर में 45 रन जोड़े और 40 रनों का टारगेट, 46 रनों का टारगेट मैदान पर है भांडुप टीम के सामने. इसके बाद जो मुकाबला होगा, तीसरा मुकाबला दानिव वसई बनाम शेलो माता 11 के बीच. सॉरी, तीसरा मुकाबला होगा वन सॉल्यूशन नवी मुंबई और आई एक्विरा. अगला मुकाबला एक्विरा बनाम वन सॉल्यूशन नवी मुंबई के बीच बेहतर रहेगा, जो कि
पहले राउंड का तीसरा मुकाबला मेडिटेटिव स्पोर्ट्स एक मेरा मेडिटेटिव स्पोर्ट्स बनाम वन सॉल्यूशन नबी मुंबई, बिल्कुल बेहतरीन मुकाबला रहेगा। उसके बाद दानिब वसई बनाम शेलू माता 11, चौथा मुकाबला पहले दौर का। मगर ये सेकंड राउंड का पहला मुकाबला है, एक टीम जीतकर क्वालिफाई बिल्कुल होगी जो कि आज का आखिरी मुकाबला खेलेगी। एक मुकाबला जीतकर टीम क्वालिफाई होगी क्वार्टर फाइनल के लिए। उसके बाद दो टीमें रहेगी आखिरी क्वार्टर फाइनल, जिसमें से जीतने वाली टीम सीधे सेमीफाइनल के लिए क्वालिफाई होगी सुपर 6 के लिए। स्वागत है सभी का। फिर एक बार हम चलते मैदान के ऊपर, जीत का लक्ष्य है 46 रनों का। गेंदबाज तैयार, पहली गेंद लॉक किया, गेंद को बैकवर्ड स्क्वायर लेग में, कोई खिलाड़ी नहीं है, गेंद सीमा रेखा के बाहर। पहली गेंद के ऊपर शानदार चौका। सचिन के बल्ले से पहला चौका पहले गेंद के ऊपर। सचिन इस बार वाइड का इशारा अंपायर द्वारा। पहला ओवर जो कि पावर सर्कल का रहेगा। दो खिलाड़ी आप देख सकते हैं बाउंड्री लाइन के ऊपर है, एक है डीप मिड विकेट में खिलाड़ी, तो एक है लॉन्ग ऑफ में खिलाड़ी। बाउंड्री लाइन के ऊपर सर्कल में देखिए शॉट एक्स्ट्रा कवर तैनात की गई है, साथ साथ पॉइंट में खिलाड़ी है, बैकवर्ड पॉइंट में खिलाड़ी है, शॉट थर्ड मैन में खिलाड़ी है, और साथ लेग स्लिप में है, और एक बैकवर्ड स्क्वायर लेग में है। ये खिलाड़ी है मिड ऑन में। ऑन साइड में वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ गेंद काफी तेज निकली, उतनी बेहतरीन फील्डिंग जगदीश दूधकर द्वारा। 2 रन बने इस गेंद के ऊपर। रन संख्या की बात करेंगे तो 7 रन बने हैं। 24 गेंदों के ऊपर 40 रनों का टारगेट, यानी कि प्रति ओवर 11.50 की औसत बरकरार रखनी है मुकाबला जीतने के लिए। मंगेश पिछले मुकाबले के हीरो, जिन्होंने पिछले मुकाबले में शानदार प्रदर्शन किया था, वो मंगेश गेंदबाजी के लिए तैयार। लॉक किया गेंद को हवा में, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, खिलाड़ी जगदीश कैच ड्रॉप। जगदीश जैसे खिलाड़ी से गलती हो रही है और गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाद 4 रन। रनों की बात करेंगे तो इस समय टोटल रन संख्या तेजी के साथ आगे निकल रही है। 11 रन इस बार स्विच की प्रयास किया था, और रन की बात करेंगे एक सिंगल लेग बाय के स्वरूप में, और एक सिंगल के साथ रन संख्या पहुंची है। फुल स्कोर 12 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। कमबैक देना पड़ेगा, मगर इस समय और एक अतिरिक्त रन खर्च होती हुई रन संख्या 13 के ऊपर रनों को रोकना पड़ेगा, क्योंकि टोटल इतनी बड़ी नहीं है जहां से आपको ज्यादा रन खर्च नहीं करने हैं। अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश, विकेट के ऊपर विकेट, दबाव के ऊपर दबाव, ये बातें आपको मुकाबले को जिता सकती है। ये अच्छे गेंद शॉट एक्स्ट्रा कवर में रवि वायले थे, कोई रन नहीं है। रन संख्या 13, जीत के लिए 46 रनों का टारगेट है, अभी भी 33 की जरूरत है। आखिरी गेंद शॉट टी पुल कर दिया, इस बार गेंद जाएगी बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। आखिरी गेंद में चौका, एक महंगे ओवर की समाप्ति। पहला ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बगैर किसी विकेट के नुकसान पर 17 रन। तो आप जीतने के लिए यहां से 29 की जरूरत है 18 गेंदों के ऊपर।
आने वाली गेंदें बची 18-29 रनों की आवश्यकता। बड़ा मुकाबला। और दूसरी तरफ बात करेंगे तो इसके बाद पहले राउंड का तीसरा मुकाबला। इस बार पहली गेंद के ऊपर स्वागत किया, स्वैग से करेंगे सबका स्वागत। तो हरीश का स्वागत किया पहले गेंद के ऊपर 6 के साथ और रन संख्या तेजी के साथ 23 रनों के ऊपर। आधा लक्ष्य 7 गेंदों के ऊपर पार हो चुका है। आधा लक्ष्य अब 17 गेंद में पार करना है। कमाल की बल्लेबाजी। सलामी वीर बल्लेबाज की बात करेंगे तो सचिन, जो कि 2 चौके 1 छक्का उनके बल्ले से निकला है। और एक शानदार हिट और एक शानदार चक्कर। रन संख्या की बात करेंगे तेजी के साथ 29 रनों के ऊपर पहुंच चुका है टोटल। अब जीतने के लिए केवल 17 रन की जरूरत है 16 गेंदों के ऊपर। सचिन की सराहना होनी चाहिए। 2 छक्के 2 चौके, अब तक तो 22 रन की पारी 5 गेंदों के ऊपर। फिर एक बार स्विच हिट के प्रयास में थे। अब डॉट की समाप्ति। हरीश का ओवर आप देख रहे हैं बिल्कुल लगातार 2 गेंदे डॉट। और अब बात करेंगे, अभी भी मुकाबला बचे हुए 14 गेंदों के ऊपर बनाने हैं। 17 रन इस गेंद के ऊपर एक सिंगल के साथ रन संख्या की बात करेंगे तो इस समय 30 रन बन चुके हैं। जीतने के लिए अभी भी चाहिए 16 रन 13 गेंदों के ऊपर। और एक डॉट की समाप्ति। ओवर की समाप्ति। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने 30। जीतने के लिए बची भी 2 ओवर यानी कि 12 गेंदे। अभी भी 16 की आवश्यकता है। एक कैच कितना महंगा पड़ता है क्रिकेट में। जिस सचिन का कैच छोड़ा था और उसी सचिन ने तहलका मचाया। 2 छक्के दागे 2 चौके और
कुल मिला के अभी तक तो 23 पर खेल रहे हैं सैयद तेंदुलकर, और साथ में हम बात करेंगे सचिन, जिनकी पारी आप देख रहे हैं। आखिरी गेंद आउट आई थी और अब स्ट्राइक एंड पर सचिन है। जीतने के लिए 12 गेंदे और जीतने के लिए 16 की आवश्यकता। पप्पू मात्रे पहली गेंद, पहले गेंद के ऊपर विकेट शायद मिली है। विकेट का फतंग होता हुआ बल्लेबाज टू द डगआउट। कवर में कोई खिलाड़ी नहीं है और गेंद निकली वन टिप्पा बाउंड्री लाइन के बाहर। शानदार चौका। रन संख्या की बात करेंगे तो 34, अभी भी जरूरत है 12 रनों की। पप्पू मात्रे कोशिश कर रहे मैदान पर ये मुकाबले में वापसी करने की, मगर दूसरी तरफ अभी भी एक बल्लेबाज की बात करेंगे। सचिन लौटे जल्द, नागेश मैदान पर आए। इस ओवर में 3 गेंदे हो चुके। फिर एक बार ऑफ साइड में तगड़ा शॉट बाउंड्री लाइन के बाहर। ये शानदार छक्का और इस छक्के से मुकाबला होता हुआ, क्योंकि टीम की टोटल बनी है इस समय 40 रन। जीतने के लिए केवल 6 की आवश्यकता। जीतने के लिए अब केवल 2 रन की दूरी है। यहां से हम बात करेंगे तो सेकेंड मुकाबले की बात करेंगे। सेकेंड राउंड में उल्लासनगर बनाम कनक 11 बांडोप टीम, एक बड़ा मुकाबला था, मगर उल्लासनगर टीम ने बड़ी टोटल नहीं बना पाई। ना तो उनकी गेंदबाजी चली, ना उनकी फील्डिंग खराब रही, और उसी की वजह से यह मुकाबला कनक 11 बांडोप टीम के पास एक तरफा बनता हुआ। केवल 2 रन की आवश्यकता। कट किया गेंद को, एक सिंगल स्कोर इज लेवल। केवल अब 1 रन की आवश्यकता है। अगला मुकाबला वन सोल्यूशन नवी मुंबई टीम ने टॉस जीता है और पहले फील्डिंग करने का डिसीजन लिया है और बल्लेबाजी का न्योता दिया है। इस बार सामने की तरफ और यह मुकाबला जीत लिया है। सेकेंड मुकाबला जीतकर आप क्वार्टर फाइनल की तरफ बढ़ चुके टीम कनक 11 बांडोप टीम। कांग्रेचुलेशन टीम और शुभकामना देंगे अगले मुकाबले के लिए। हार्ड लक टीम उल्लासनगर 11 टीम।